नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात काही विशेष घडामोडी। रस्त्यांची पाहणी करायला गेले मुख्यमंत्री, खड्ड्यांमुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकला ताफा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई नाशिक महामार्ग इथे पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले असता ट्रॅफिकमध्ये त्यांची गाडी अडकली। ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडीची जी काही समस्या होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको, नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तत्काळ दिलासा द्या असे आदेश दिलेत। रॅपिड किक सेटिंग हार्डनर M60 तंत्रज्ञानाच्या वापरानं महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे। ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचे नियमन करा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते। त्यांच्याच गाड्यांचा ताफा वाशिंदे येथील झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकला। मुख्यमंत्री यांची गाडी ट्रॅफिकमधून काढण्यासाठी पोलिसांनी सुद्धा प्रयत्न केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ही यात्रा सुरू करण्यात आली असून रयतेचं राज्य आणण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। आमच्या यात्रेला कोणताही एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, अशोक पवार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि स्थानिक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे सोलापूर महामार्गावर मोठा अपघात, 17 प्रवासी असलेली बस जळून खाक। पुणे सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात होऊन त्यामध्ये 17 प्रवासी असलेली ही बस जळून खाक झालेली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील एका धावत्या बसनं पेट घेतला। ही घटना महामार्गावरील कदम वस्ती परिसरात घडली आहे। बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते। मोठी दुर्घटना टळली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीच्या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडलेली आहे। या गाडीचं टायर फुटल्यानं बसनं पेट घेतला। बस हैदराबादवरून पुण्याच्या दिशेनं निघाली होती आणि अचानक या गाडीनं पेट घेतला। मात्र प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी यातून सुखरूप खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेची माहिती मिळताच लोणी, काळभोर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी इथे ही आग आटोक्यात आणली। भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे। भाजपचे नेते नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे। या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली आहे, मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत। त्यांच्या संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुद्धा सुरुवात झाली असून ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आज पुन्हा एकदा नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या असं आवाहनही यावेळेस नारायण राणे यांनी केलेलं आहे। दरम्यान आता नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।
सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी. आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार. सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम. महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती. सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन. तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. कोल्हापूर येथील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी. कोल्हापूर येथील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्षस्थानी गेलेलं आहे आणि सगळं जळून खाक झालेलं आहे. कोल्हापूर इथल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे आणि या आगीनंतर केशवराव नाट्यगृहाची विदारक परिस्थिती पाहायला मिळते. राजश्री शाहू महाराजांनी उभारलेल्या या वास्तूचं मोठं नुकसान यामध्ये झालंय. जवळपास 3 ते 4 तास ही आग पेटतच होती आणि अजूनही इथे आग धुमसत असल्याची माहिती मिळते. कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचं समजलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे. अतिशय ऐतिहासिक ही वास्तू आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र केशवराव भोसले नाट्यगृहात असलेल्या गॅस पाईपलाईन लिकेज होऊन ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. 9 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले यांची जयंती होती आणि त्या पूर्वसंध्येला ही आगीची घटना घडली. ही भीषण आग लागल्यानं आणि आगीच्या भडक्यामुळे त्या ठिकाणी आता सभागृहाचा फक्त सांगाडाच राहिलेला आहे. या दरम्यान या नाट्यगृहाच्या 100 मीटर परिसरामध्ये सामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये अंगावर कुत्रा पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू. ठाण्यातल्या मुंब्रा परिसरामध्ये 5व्या मजल्यावरून एका 5 वर्षाच्या निरागस मुलीवर कुत्रा पडला आणि त्या मुलीचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता या कुत्र्याच्या मालकावरही कारवाई होणार आहे. मुंब्रा येथील सोसायटीच्या इमारतीवरून एका कुत्र्यानं रस्त्यावर उडी मारली. या कुत्र्यानं लोक जात असलेल्या रस्त्याच्या मधोमध उडी मारली आणि एका मुलीवर हा कुत्रा पडला. सना शेख असं या मयत मुलीचं नाव आहे, तर कुत्र्याच्या मालकाचं नाव जहीर सय्यद असं आहे. पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितलं की मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून जहीर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिची आई मुंब्रा येथील चिराग मेन्शनच्या ए विंग मधून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर बी विंग मधून कुत्र्यानं सनावर उडी मारली आणि त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय आणि या घटनेतून डोक्यातून जास्त रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे. आता कुत्र्यानं 5व्या मजल्यावरून उडी का मारली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जहीरकडे पाळीव कुत्रा पाळण्याचा परवाना होता की नाही याचा सुद्धा तपास आता पोलीस करीत आहेत. मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये अतिशय लहान अशा 5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. तसंच आमचं इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.